नमस्कार, हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. जून महिना म्हटलं की वेगवेगळ्या निकाल आपल्यासमोर येतात. मग विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, हे धावपळ करत असतात. तर कुठे जायची? तर ॲडमिशनच्या संदर्भातली. आणि विशेषतः जर इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या विषयांवरती जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे तर आपण त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार देखील करतो. मग तो देशात असतो किंवा देशाच्या बाहेरचा देखील विचार असतो. आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण हे अतिशय चांगल्या रीतीने पूरक मिळतं असा जो एक समज आहे, त्या अनुषंगानेच आज आपली ही चर्चा असणार आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की नीट परीक्षांचे निकाल लागलेले आहेत आणि या नीट परीक्षेनंतर, ज्या निकालानंतर आपण ॲडमिशन कुठे घ्यायची आणि या संदर्भात आपण फक्त आज ऐकणार आहोत ते विद्यार्थी आणि पालकांकडनं. हो, विद्यार्थी आणि पालकांकडनं, म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष शिक्षण त्या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेलं आहे, अशा रशियातल्या युनिव्हर्सिटीतले एक विद्यार्थी आणि चक्क मराठी विद्यार्थी हे आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. डॉक्टर विश्वास देशमुख हे आपल्यासोबत आहेत. त्याचसोबत त्यांचे पालक देखील आहेत, जे वडील आहेत, त्यांचे ॲडव्होकेट विवेक. डॉक्टर विश्वास विवेक देशमुख हे स्वतः स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी 2020च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. तसंच महाराष्ट्र शासन आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालक आहेत, जे वडील देखील आहेत, ॲडव्होकेट विवेक भैयासाहेब देशमुख, जे व्यवसायानं वकील आहेत. आणि आज आपल्या विषयाची जी सुरुवात करायची आहे ती नीटच्या पार्श्वभूमीवर आपण करतोय. मेडिकल MBBSच्या प्रवेशाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, विशेषतः रशियामध्ये, आणि त्या दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर विश्वास, तुम्ही देखील एक परदेशी विद्यार्थी युनिव्हर्सिटीमधून शिकलेला आहात. तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर मुळात नीट परीक्षेमध्ये किती निकाल लागतात आणि तिकडची पद्धत काय? तुम्हाला समजा कुठल्याही रशियामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर मुळात नीट क्वालिफाय होणं हे गरजेचं असतं. ज्या विद्यापीठामध्ये मी शिकलो ते विद्यापीठ म्हणजेच स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. हे स्मोलेन्स्क शहरामध्ये शासनमान्य एक मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, जिथे 2002 सालपासून भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेताना भारतीय विद्यार्थी वेगळ्या प्रकारे इंग्लिशमध्ये त्यांना पूर्ण टीचिंग दिलं जातं. 6 वर्षाचा कोर्स आहे MBBSचा, पूर्ण इंग्लिशमध्ये शिकवला जातो. भारतीय विद्यार्थी तिथे प्रवेश घेण्यासाठी तुम्ही नीट क्वालिफाय असणे एक गरजेचं आहे. दुसरं एक, बऱ्याच पालकांना डाऊट असतो की शिक्षणामध्ये काय फरक आहे किंवा तिथलं शिक्षण कशा प्रकारे वेगळं आहे. तर शिक्षणामध्ये असा फारसा काही फरक नाही आहे. भारतीय विद्यार्थी जो सिलेबस शिकतात तोच सिलेबस आम्ही तिथे शिकतो. जे सध्या विद्यार्थी शिकत आहेत किंवा जे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी तेच बुक्स वापरतात. त्याचे लेखक किंवा ऑथर तेच असतात जे भारतामध्ये शिकवल्या जातात किंवा जे भारतीय ऑथर आहेत त्यांचेच पुस्तकं आम्ही तिथे वापरतो. एक मूळ फरक असा आहे की भारतामध्ये विद्यार्थ्यांची बॅच जी आहे प्रत्येक विद्यापीठामध्ये किंवा MBBSच्या कुठल्याही कॉलेजमध्ये ती असते जवळपास 100 ते 120 विद्यार्थ्यांची. तर तुलनेत रशियामध्ये जी बॅच आहे ती असते 17 ते 18 विद्यार्थ्यांची. 17 ते 18 विद्यार्थ्यांचा एक वर्ग असतो. त्यामुळे शिक्षकांचं विद्यार्थ्याकडे पर्सनली लक्ष दिलं जातं. तिथे शिकवणारे जे शिक्षक आहेत आम्हाला, ते सर्व जवळपास 20-25 वर्ष जुने भारतीय विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आहेत. तर त्यामुळे त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे शिक्षण क्षेत्रातला. भारतीय विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना कुठे डिफिकल्टी येऊ शकते, ह्याचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असतील तर ते शिक्षक खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतात. आणि स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही WHO मान्यताप्राप्त एक खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे. तसेच भारत सरकारचंही सुद्धा त्याला एक रेकग्निशन आहे. ॲडव्होकेट विवेक जी, तुम्ही एक पालक आहात, साधारणतः परदेशी शिक्षण म्हटलं की खर्चाचा विचार पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो. तर ह्या बाबतीत तुम्ही कसं काय निर्णय घेतला आणि तिकडे डोनेशन वगैरे असे काही प्रकार असतात का? भारताच्या तुलनेत रशियामधील शिक्षण हे खूप चांगलं आणि स्वस्त आहे. तिथे कुठलंही डोनेशन नाही. आणि भारतातील मध्यमवर्गीय लोकांना एक स्वप्न असते की माझा मुलगा डॉक्टर व्हावा. आणि अशा वेळेस भारतामध्ये जर का वैद्यकीय शिक्षण घ्यायचं म्हटलं तर कोटीच्या घरातला खर्च हा मध्यमवर्गीय पेलू शकत नाही. त्या तुलनेत रशियामधील स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल विद्यापीठामधील शिक्षण हे साधारणतः 30 ते 35 लाखामध्ये, म्हणजे ॲडमिशनपासून कॉन्व्होकेशनपर्यंत पूर्ण होऊन जाते. तुमच्या या माहितीच्या आधारे मी पालकांना एवढंच सांगू इच्छितो की आर्थिक नियोजन देखील परदेशी शिक्षणासाठी महत्त्वाचं असतं आणि ते विशेषतः 1 किंवा 2 वर्षासाठी नसावं, तर पूर्ण कोर्सचा
विचार करून ते केलेलं असावं, जेणेकरून आपल्याला ते सोयीचं जाऊ शकतं आर्थिक नियोजनासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यावरती देखील त्याचा भार येणार नाही याची काळजी देखील आपल्याला घेणं तितकंच गरजेचं आहे. विषय पैशांचा चालू आहे किंवा आर्थिक गोष्टींचा चालू आहे, तर भारतासारख्या जसं स्कॉलरशिप असतात भारतामध्ये, तसं परदेशात देखील रशियामध्ये काय स्कॉलरशिप असतात? ज्या विद्यापीठामध्ये मी शिकलो त्या विद्यापीठामध्ये कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट ही एक कन्सल्टन्सी आम्हाला ॲडमिशन देते. त्याचे एक डायरेक्टर आहेत डॉक्टर अलोक ॲरॉन. हे डॉक्टर अलोक ॲरॉन सर त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात. तर जवळपास आपल्या फी इतकी ती स्कॉलरशिप असते. जे विद्यार्थी स्कॉलर असतात, टॉपर असतात दरवर्षी, त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ही स्कॉलरशिप देण्यात येते. आणि माझ्या माहितीनुसार तरी रशियामधल्या इतर कुठल्याही विद्यापीठामध्ये ही स्कॉलरशिप दिल्या जात नाही. जसं मी त्या विद्यापीठामध्ये शिकलो, त्या विद्यापीठामधून पासआउट झालो आणि आज वर्किंग आहे. तशीच माझी बहीण तिथे फर्स्ट इयरला शिक्षण घेते आणि तिला यावर्षी ती शिष्यवृत्ती मिळाली. एखादा विद्यार्थी जर तिथे होतकरू विद्यार्थी चांगला हार्डवर्क करून अभ्यास करतो तर तो निश्चितच ही स्कॉलरशिप गेन करू शकतो. डॉक्टर आलोक ॲरॉन सर हे जवळपास दरवर्षी 100 ते 150 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात. अभ्यास करून तुम्ही तुमच्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून आपण जातो, तर अभ्यास करून थोडं चांगलं अजून हार्डवर्क करून आपण आपल्या आईवडिलांवरचा आर्थिक ताण या स्कॉलरशिपच्या माध्यमातून काही प्रमाणात कमी करू शकतो. नक्कीच. तुम्ही ज्या डॉक्टरांचा उल्लेख करता आहात त्या डॉक्टर आलोक ॲरॉन जे कॉस्मॉस एज्युकेशनल चे कन्सल्टंट संचालक आहेत आणि त्याचसोबत कुलगुरूंचे परराष्ट्र सल्लागार आहेत. त्यांनी काय म्हटलं एक्झॅक्ट त्यांच्याचकडनं ऐकूया. सन 2002 से स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं. यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं. इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है, क्योंकि स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में. ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए. सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज़ हैं वहाँ से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज़्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे. इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 की सब्सिडी देना अनाउंस हुआ है. स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं. उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है. इसके अलावा एक इंडियन मेस हमारे कैंपस में काम कर रही है जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं. इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मेस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मेस और नॉन वेजिटेरियन मेस. स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम. मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है. सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम. बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मॉस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं. हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं. बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं. मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा और
इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है. सो इंडियन स्टूडेंट्स कमिंग टू स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी दिस ईयर, यू आर मोस्ट वेलकम अँड वी आर वेटिंग फॉर यू. डॉक्टर आलोक यांनी काय म्हटलंय ते आपण बघितलं, पण आपण प्रत्यक्ष ऐकूया आपल्या पालकांकडनं देखील. म्हणजे ॲडव्होकेट विवेक सर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की भारतीय मुलांसाठी तिकडे शिकण्याची वेगळी काही व्यवस्था आहे का, वातावरण सुरक्षित आहे का. कारण परदेशात म्हटलं की आपल्याला बऱ्याच वेळा या गोष्टींचं एक टेन्शन असतं. तर काय सांगाल तुम्ही याबद्दल? स्मॉलेस्ट स्टेट मेडिकल विद्यापीठामध्ये भारतीय मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामध्ये इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण शिक्षण अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इतक्या दूर लांब आपली मुलं पाठवायची म्हणजे पालक म्हणून एक काळजी वाटते की तिथली व्यवस्था कशी असेल, मुलांना सगळं व्यवस्थित मिळेल की नाही, संपर्क राहील की नाही आपला. परंतु माझ्या मोठ्या मुलाचा डॉक्टर विश्वासचा जो अनुभव आहे की त्या ठिकाणी हॉस्टेलची स्वतंत्र व्यवस्था आहे. संध्याकाळी साधारणतः संध्याकाळी यासाठी 8 वाजता नंतर संध्याकाळी तिथे हॉस्टेलला बाहेर जाऊ देत नाहीत. संध्याकाळी यासाठी म्हणतो की आपल्या भागामध्ये आपण रात्री 8 म्हणतो, परंतु त्या ठिकाणचा सूर्यास्त हा उशिरा होतो. त्यामुळं 8 वाजले तरी तिथे त्या ठिकाणी बऱ्यापैकी दिवस असतो. आणि 8 नंतर कोण्याही विद्यार्थ्याला हॉस्टेलच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही आहे. किंवा जो कोणी मुलगा बाहेर राहतो तेथील शिस्त एवढी सुंदर आहे की बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याची नोंद वेगळी असते आणि कुठल्याही प्रकारे गैरशिस्तीत वागणाऱ्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ठेवल्या जात नाही. त्याची रवानगीच भारतामध्ये करतात. एक मुलामध्ये एक दडपण आहे किंवा आपण काही चुकीचं केलं तर आपल्याला शिक्षणाची संधी मिळणार नाही. आणि सुरक्षित वातावरणामध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र वार्डन आहे आणि मुलांचं आणि मुलींचं वेगळं वसतिगृह आहे. माझ्या मुलाचा अनुभव पाहू जाता मला यावर्षी माझ्या एकुलत्या एक मुलासुद्धा त्या ठिकाणी पाठवा वाटलं आणि माझी मुलगी कुमारी सिद्धी ही यावर्षी त्या ठिकाणी गेलेली आहे. याचं एकच आपल्याला स्वतःचं समाधान आहे की त्या ठिकाणी चांगलं वातावरण आहे, म्हणून मी माझ्या एकुलत्या एका मुलीला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि डॉक्टर आलोक त्या ठिकाणी जो कन्सल्टंट आहेत त्यांचा त्या ठिकाणी स्टाफ राऊंड द क्लॉक अवेलेबल असतो. कुठलीही अडचण असेल विद्यार्थ्याला तर ती अडचण त्याच ठिकाणी जागेवर सोडवण्यात येते. छोट्या छोट्या अडचणी असतात, मोबाईल रिचार्ज आहे, कुठे मार्केटला काही सामान घ्यायचं आहे, तर या लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा आपली भारतीय मुलं बाहेर जाताना बिचकतात किंवा घाबरतात. अशा वेळेस तो स्टाफ त्या ठिकाणी त्यांना मदत करतो. आणि तिथे 24 तास हॉस्टेलला 2 गार्ड सुरक्षितता असतात आणि बाहेर जाणाऱ्या आत येणाऱ्या विद्यार्थ्याची नोंद असते. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुरक्षितता ही पाळण्यात येते. कारण आपण त्या ठिकाणी फॉरेनर आहोत, आपली मुलं त्या ठिकाणी गेली ती फॉरेनर आहेत आणि त्या मुलांना तिथे फॉरेनर म्हणून ट्रीट होते. त्यामुळे त्यांना कुठेही काहीही धोका झाला तर त्यांची जबाबदारी डॉक्टर आलोक यांची असते. त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये सजग असतात. विशेषतः मुलींसाठी जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करण्यावर त्यांचा भर असतो. आणि तिथे सुरक्षितता चांगली असल्यामुळे, अभ्यास चांगले असल्यामुळेच मी माझ्या एकुलत्या एक मुलीला त्या ठिकाणी पाठवलेला आहे. नक्कीच, म्हणजे हा तुमचा विश्वास जो युनिव्हर्सिटीवरती आहे, त्या युनिव्हर्सिटीच्याच कुलगुरूंनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition of educating of foreign students. Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which Dr. Iron Alok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for studying. We have specifically devoted students hostel specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities
again trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education, and also in different arts. Ladies and gentlemen, we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. डॉक्टर विश्वास, रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी नेमकी प्रोसिजर कशी असते? रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी किंवा आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची प्रोसिजर अत्यंत सोपी आहे. युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे www.sgmu.info. या वेबसाईटवर तुम्हाला ॲडमिशन संदर्भातली सर्व माहिती अवेलेबल आहे. त्यामध्येच युनिव्हर्सिटीकडून काही इन्फॉर्मेशन सेंटर्स देण्यात आलेले आहेत. हे इन्फॉर्मेशन सेंटर्स म्हणजेच त्या कॉलेजमध्ये असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक यांचा कॉन्टॅक्ट किंवा त्या विद्यापीठामधून पासआउट झालेले विद्यार्थी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे देण्यात आलेला आहे. विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कुठलंही एजंट वगैरे असा काही प्रकार नाही आहे. तुमच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये, मोठ्या शहरांमध्ये जे कोणी इन्फॉर्मेशन सेंटर आहेत, ज्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळाला, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. डॉक्युमेंट्स काय लागतात, प्रोसेस काय असेल, फीज किती आहे, ह्या सगळ्याची चर्चा तुम्ही करू शकता. आणि त्या पालकांचे विद्यार्थी तिथे शिकत आहेत किंवा त्यांचे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, त्या पालकांशी तुम्ही बोलत आहात. त्यामुळे फसवेगिरीचा असा कुठलाही प्रकार घडण्याची काही शक्यता नाही आहे. आणि पूर्ण प्रोसेसमध्ये कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स ही आपली मदत करते. आता सुरुवातीला जाताना पालकांना बरीचशी माहिती नसते, जसं की व्हिजा प्रोसेस काय आहे, एअर तिकीट कसं काढायचं, या सगळ्यामध्ये आपल्याला कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स हे हेल्प करतात. आपण आपले डॉक्युमेंट्स त्यांना दिल्यानंतर, म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जे बेसिक डॉक्युमेंट्स लागतात, जसं की तुम्ही नीट क्वालिफाय असलेले पाहिजे, तुम्ही 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयामध्ये 50% मार्क घेतलेले पाहिजे आणि तुमचं वय जे आहे ते एक 17 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. या मूलभूत समजा आपण नीड्स पूर्ण करत असू तर ॲडमिशनसाठी कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट आपलं डॉक्युमेंटेशन करणे, आपल्याला व्हिजा प्रोसेसमध्ये हेल्प करणे, फ्लाईट तिकीट काढून देणे, विद्यार्थ्यांची नेण्याची आणण्याची सोय करणे, ही सगळी सोय आपली घेतल्या जाते. ॲडव्होकेट विवेक यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात, कारण त्यांनी खूप माहिती काढून आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. त्यामुळे कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्सने आतापर्यंत किती मुलांना इथे पाठवलेलं आहे, असा तुमचा काय अंदाज आहे किंवा तुमची काय माहिती आहे? एक साधारणतः 3,000 ते 4,000 विद्यार्थी आतापर्यंत तिथून पासआउट होऊन आलेले आहेत. आणि आमच्याही भागातील बरेच विद्यार्थी आहेत. डॉक्टर शुभम चक्करवार जे पुणे येथे सह्याद्री हॉस्पिटलला काम करतात. आणि माझ्या मुलामुळे बाकी सगळ्या त्यांच्या ग्रुपच्या मुलांची माझी ओळख आहे. ते सुद्धा व्यवस्थितपणे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये शासकीय सेवेत आणि प्रायव्हेट सेवेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. आणि तिथून आल्यानंतर या भारतामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा ते देत आहेत. माझ्या मुलाचं जर का उदाहरण घ्यायचं झालं तर तो तिथून आल्यानंतर या ठिकाणी त्याची जी MCAची परीक्षा होती ती परीक्षा तो पास झाला. त्यानंतर त्याने मुंबई येथील जे हॉस्पिटल किंवा जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 1 वर्ष इंटर्नशिप पूर्ण केलं आणि तो महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये काम करीत आहे. एवढंच नाही तर त्याने भारतामधील नीट PG ही परीक्षा क्वालिफाय केलेली आहे आणि यावर्षी तो त्या परीक्षेला आता प्रोसेसमध्ये ड्यू आहे. म्हणजे सगळं सुविधा आपल्याला भारतामध्ये सुद्धा मिळू शकतात. एक चांगला डॉक्टर होण्याची संधी या ठिकाणी मुलाला मिळू शकते. नक्कीच डॉक्टर विश्वास, तुम्ही आज इथे आलात, ॲडव्होकेट विवेकजी तुम्ही इथे आलात आणि विशेषतः पालक आणि वडील असल्यामुळे जो शिक्षणाचा प्रश्न असतो ते किती व्यवस्थितरित्या आपण सॉल्व्ह करू शकतो या अनुषंगाने आपल्याला त्यांनी आज मार्गदर्शन केलं आणि त्यासाठी त्यांना कोणाकोणाची मदत झाली हे देखील मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. आणि तुम्हालाही या बाबतीत अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाईटवर देखील संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर होतील आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला एक चांगला मार्ग निवडायला मदत होईल. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा झी 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.